सर्वात मोठी बातमी येते शिक्षण क्षेत्रातून। लॉ प्रवेशाच्या अगदी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसलाय। गव्हर्नमेंट लॉ कॉलेज केसी सह नामांकित लॉ कॉलेजेस पहिल्या फेरीतून गायब झाली आहेत। बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यतेअभावी नामांकित कॉलेजची नावे पहिल्या यादीतून वगळली आहेत। प्रवीण गांधी, सिद्धार्थ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजही अगदी पहिल्या फेरीच्या पसंती क्रमांच्या यादीतून वगळण्यात आलेला आहे आणि यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रश्नही निर्माण झालाय। तसंच बीसीआय मान्यता प्रलंबित असल्याची माहिती विभागाला आधीपासूनच होती का? कॅप राऊंड 2 पूर्वी हा प्रश्न सोडवला जाणार आहे का? आणि हजारो विद्यार्थ्यांच्या संभ्रम दूर करण्यासाठी सरकारची ठोस भूमिका काय आहे, असे बरेच प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित केले जात आहेत। तर बघा, राऊंड 2 पर्यंत जीएलसी सह इतर कॉलेजचा समावेश होणार आहे का, हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आता पडलाय। इतर कॉलेजांना प्राधान्य द्यावं की जीएलसीची वाट पाहावी, हा एक महत्त्वाचा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होतोय। राऊंड 2 पर्यंतही मान्यता मिळणार का, या संभ्रमेतही सध्याच्या घडीला विद्यार्थी आहेत। जीएलसी मध्ये 2026-27 प्रवेश प्रक्रिया कशी होणार, असाही प्रश्न आता समोर उपस्थित होतोय। तर हजारो विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्षाचा प्रश्न निर्माण होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होतोय। आपण थेट जाऊयात आमची प्रतिनिधी तेजल नागरे हिच्याकडे। तेजल, आपण पाहतोय लॉच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा धक्का म्हणावा लागेल। मुंबईतील काही नामांकित कॉलेजेस आहेत, त्यांची नावं पहिल्या यादीतून वगळण्यात आल्याचं समजतंय। त्याचं नेमकं कारण काय आहे? यामिनी, आपण जर बघितलं तर गव्हर्नमेंट लॉ कॉलेज सारखे अत्यंत प्रतिष्ठित कॉलेज, ज्याच्यासाठी मुलांची रीग लागलेली असते आणि त्या कॉलेजचा कट ऑफ गेल्या वर्षीपर्यंत जवळपास 97-98% होता। तशी महत्त्वाचे कॉलेजेस यामधनं वगळण्यात आलेले आहेत। याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बार काउन्सिलने काही नियम बंधनकारक केलेले होते की जर तुमच्याकडे अभिरूप न्यायालय आहेत, ग्रंथालय आहेत, प्राचार्य आहेत पूर्ण वेळ, तरच तुम्ही कॅप राऊंड मध्ये येऊ शकतात। पण इतक्या प्रतिष्ठित कॉलेज जर या इतक्या जुजवी बाबी जर पूर्ण करू शकत नसेल तर विद्यार्थ्यांचं भवितव्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहतंय। गव्हर्नमेंट लॉ कॉलेज याला मुंबई युनिव्हर्सिटीपेक्षा सुद्धा जास्त मोठा इतिहास आहे आणि खूप मोठे आत्ताचे सरन्यायाधीश सुद्धा त्याचे अल्युमिनी आहेत। आणि तेजल, एकंदरीत सध्या मुंबईतील आपण पाहतोय काही नामांकित कॉलेजेस आहेत, लॉ कॉलेजेस आहेत, पहिल्या फेरीतून त्यांची नावं गायब झालेली आहेत आणि त्यामुळे लॉच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा धक्का आपल्याला हा म्हणावा लागणार आहे।